या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. यावेळचा बॉल आपण पाहतोय घुटनाटक तमाशादायक डीप स्क्वेअर लेगच्या बाहेर जातोय. षटकार सातत्यानं खेळ करतो आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर बिहाइंड द विकेट चेंडू सरळ गेला डीप फाईन लेगच्या दिशेनं. पंचांचा इशारा येतोय, या बॉलवरती येतोय चौकार. यावेळी सार्थ ठरवलाय आणि मृणाल वर्सोलकरला का कर्णधार केलाय आणि त्याचं प्रात्यक्षिक मैदानामध्ये मागील मॅच मध्ये जे झालं ते विसरलोय आणि या मॅच मध्ये लोअर फुल टॉस बॉल इथे मात्र पूर्णपणे फसवलेला आहे. पहिलेच 3 बॉल या ठिकाणी अगदी वेगानं टाकलं होते, या बॉलवरती मात्र पूर्णपणे गती कमी केली. त्यावेळी बघा पुढे सरसावून मारायचा होता. पुन्हा एकदा लगातारचा दुसरा विकेट आदर्श पाटील याच्या नावावर. कमॉन डीजे मास्टर. हशिकेश माळी गोलंदाजी माकवर. पॉवर प्लेच्या दुसऱ्या ओव्हर मध्ये कॅच आउट होऊन यश जंगली पुन्हा एकदा मैदानाच्या बाहेर. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. या चेंडूवरती ताकद आहे, टायमिंग आहे, खूप चांगल्या पद्धतीने बॉडी बॅलन्स आहे. चेंडूला पाठवून दिलंय सीमा रेषेच्या बाहेर, येतोय षटकार. बॅटची लिडिंग एज. पुन्हा एकदा आदर्श पाटील चेंडूच्या खाली. भावेश मैदानाच्या बाहेर. ओहो, पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर होता, गती पूर्णपणे काढून घेतली होती. बॅटचा फेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक आला, सेकंड अटेम्प्ट मध्ये कॅच पकडण्याचा प्रयत्न केला. कॅच ड्रॉप मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. कॅच मात्र पद्धतीने आपण पुन्हा एकदा मैदानामध्ये जातोय. बॉल आकाशामध्ये. क्षेत्ररक्षक येतोय लॉंग ऑन वरून चेंडूच्या खाली. पकडला जाईल जेल आणि फलंदाज सुमेश जाधव याचा संपेल मैदानामधून खेळ. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. इथे मात्र चेंडू डीप फाईनलीच्या दिशेनं अगदी वेगानं जातोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, येतोय चौकार. हा बॉल या ठिकाणी आपण पाहिला अंगावर येणारा बॉल म्हणजे इन स्विंगर बॉल आपण या ठिकाणी पाहिला आदर्शचा आणि तो बॉल बॅटला अस्पष्ट कडेला या ठिकाणी स्पर्श करून फाईनल क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. चॅलेंजिंग ओव्हर आहे. 10 धावा या कंपल्सरी स्ट्राईक येणार आहे. यावेळचा फटका चांगला आहे, जाईल मैदानाच्या बाहेर. राजू शास्त्री यांच्या स्टँडला मानवंदना देणारा हा धमाकेदार पुन्हा एकदा. यावेळी पुढे सरसावून या ठिकाणी कव्हर्स मध्ये खेळायचा होता म्हणजे लग्नाला नवरीच्या गळ्यात माळ घालायची होती परंतु करवलीच्या गळ्यात माळ घातले की काय. अजय संघ नायकांना टॉस बॉक्स मध्ये येण्याची विनंती करत आहे. येस, पहिलाच बॉल या ठिकाणी गोलंदाज सज्ज झालेला आहे. पहिलाच बॉल या ठिकाणी हाफ ट्रॅकर होता. खरं तर आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न लागेल, संघर्ष करावा लागेल. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवायचं होतं. लँड मात्र मैदानावरती झाले परंतु जशी ट्रॅफिक मधून गाडी काढावी ना त्या पद्धतीने 2 खोड्यांच्या मधून हा चेंडू काढला सीमारेषेच्या. असंच काहीतरी सांगणारा फटका फसलाय. फाईनल क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे, कुठे बॉल आहे काहीच पत्ता नव्हता. तोपर्यंत चेंडू सन्माननीय राजू मात्रे स्टँड मध्ये जाऊन विसावतोय. चौकार. 4 धावा. धावा मात्र पूर्ण केलेले आहेत. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडूंनी बॅटचा संपर्क होत नाहीये. पहिल्या 5 ओव्हरचा खेळ मैदानावरती समाप्त होत असताना मात्र पंचांनी या ठिकाणी रिव्ह्यू घेतलेला आहे. मॅच सुद्धा तशाच पद्धतीचा आहे. विजय घाणेकर आले म्हणजे मोठे फटके येणार. बॉल आकाशामध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. यावेळी पकडला जाईल झेल. अक्षयचा पुढील चेंडू खोलवर टप्प्याचा मारा. मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. कारण गोलंदाजाला विकेट मिळाल्यानंतर कपिल पहिल्या 3 चेंडू मध्ये 8 धावा आल्या होत्या. सिंगल डबल धावेवरती कमाल. यावेळी फटका सरळ खेळलाय, थेट जातोय. सन्माननीय पराग शेळके स्टँडला मानवंदना देणारा दमदार आमदार. पुन्हा एकदा स्वप्नील राईट आर्म राऊंड विकेट. अखूट टप्प्याचा चेंडू पूल मारण्याचा प्रयत्न. बॅटच्या अगदी वरच्या बाजूस चेंडू लागलाय. कमालीचं क्षेत्ररक्षण, कमालीचा इथे झेल पकडलाय. दुसरा हादरा बसतोय जिजा 11 शहाबाज या संघाला. गोलंदाजाकडे हा माइंडसेट असणं गरजेचं आहे. यावेळचा चेंडू वर पिच
स्टँड अँड डिलिव्हर सरळ बॅटने खेळलेला फटका. फटक्यात आहे वजन. धावा मिळत आहेत अर्धा डझन. यस इट इज षटकार. राईट हँड राऊंड द विकेटने रसिकच्या विरोधामध्ये. रसिकने मारलेला हा फटका जास्त काळ हवेमध्ये आहे. उंची जास्त, लांबी कमी. वाडी स्लॉंगनला क्षेत्ररक्षक आहे. रसिकच्या खेळीला लागले नजर, त्याला व्हावं लागेल मैदानाच्या बाहेर. 2025 आपण पाहतोय. आपल्या चेंडूवरती सुंदर, अप्रतिम, अविश्वसनीय चौकार येतोय. क्रॅकिंग कव्हर ड्राइव्ह. वेलकम चौकार. दमदार आमदार. गरजेचं आहे कपिल. यश स्ट्राईक एंडला आहे. यावेळी जोरात मारायचं होता आणि इथे मात्र पंचांनी बोट आकाशाकडे केलंय आणि इथे मात्र यावेळचा फटका फसलाय. कव्हर्स मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. पडल्यानंतर चेंडू वळण घेतोय. क्षेत्ररक्षक आहे डीप कव्हर मध्ये. घेतली जाते धाव आणि इथे मात्र रनआउट स्वरूपात फलंदाज होईल. मैदानाच्या बाहेर जाणार आणि इथे मात्र विकेटचं पतन होतोय. पाहतोय यावेळचा चेंडू फुल टॉस. नो बॉलचा इशारा पंचांकडून आलाय. चेंडू जाईल लॉंग लेग. सीमारेषा बाहेर येतोय. अप्रतिम, दमदार आमदार चौकार. पण पाहतोय यावेळचा फटका मिड विकेटच्या मधून खेळलाय. चेंडू जाईल स्वर्गीय कुमार जयदीप शेखर बना स्टँडला मानवंदना देणारा हा दमदार आमदार षटकार. यावेळी फटका चांगला आहे. फटक्यामध्ये वजन आहे. पुन्हा एकदा तीच दिशा आणि दशा गोलंदाजाची बघण्यासारखी झालेली आहे. चेंडू सीमारेषा बाहेर षटकार.